उपमुख्यमंत्री अजित पवारांसह मंत्र्यांची आजही अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी। अजित पवार सकाळपासून ग्राउंडवर तर छगन भुजबळांची येवल्यात पाहणी। हिंगोलीत दादा भुसे फील्डवर। उद्धव ठाकरेंकडून लातूरमध्ये नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा। संभाजीनगरमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांकडून हेक्टरी 50,000ची मदत देण्याची मागणी। अकोल्यात मंडळ अधिकाऱ्याच्या हेकेखोरीपणामुळे तब्बल 50 शेतकऱ्यांची जमीन पाण्याखाली। एबीपी माझानं बातमी दाखवताच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून कारवाईचं आश्वासन। माझानं बातमी दाखवताच सहपालकमंत्री संजय सावकार यांचा बुलढाणा दौरा निश्चित। शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं दोन्ही पालकमंत्री हरवल्याची तक्रार दाखल केली होती। बातमी दाखवताच सहपालकमंत्र्यांना खडबडून जाग। राज्यसेवेची 28 सप्टेंबरची परीक्षा पुढे ढकलण्याची भाजप आणि काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेची मागणी। मराठवाड्यात पूरस्थितीमुळे विद्यार्थ्यांना परीक्षा देणं अशक्य असा युक्तिवाद। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नवीन आरक्षण चक्रानुसारच होणार। हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार। आरक्षणाचं चक्र बदलण्याला दिलेलं आव्हान फेटाळलं। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक घ्या। मुंबई हायकोर्टाचे राज्य सरकारला आदेश। प्रशासकाची नियुक्ती रद्द करत आधीच्या संचालक मंडळाकडे कारभार सोपवण्याच्या सूचना। गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवात दांडिया खेळून देशाचं वाटोळं झालं। शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडेंचं वादग्रस्त वक्तव्य। संविधानाच्या स्वातंत्र्यात जगणाऱ्या निर्लज्ज लोकांचा आपला देश असंही वक्तव्य। पुण्यात मोकाट कुत्र्यांची दहशत वाढली। अंगणात खेळत असलेल्या चिमुकलीवर मोकाट कुत्र्यांचा हल्ला। हल्ल्याची घटना सीसीटीव्हीत रेकॉर्ड। अग्निप्राईम क्षेपणास्त्राची प्रथमच रेल्वेवरून यशस्वी चाचणी। अग्निप्राईम 2000 किलोमीटरवरच्या लक्ष्याचा वेध घेतं। संरक्षण मंत्र्यांकडून डीआरडीओच्या शास्त्रज्ञांचं अभिनंदन। आशिया चषक स्पर्धेत भारताचं गचाळ क्षेत्ररक्षण सुरू। बांगलादेश विरुद्धच्या सामन्यातही 6 झेल सोडले। आशिया चषकात आतापर्यंत 14 झेल धरणी मातेला दान। इरफान पठाण आणि रवी शास्त्री संतापले। बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। नमस्कार, मी प्रज्ञा पोवळे। आपण पाहताय एबीपी